निर्मूलन समितीचे पदाधिकारी मिलिंद देशमुख सर सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सर, नरेंद्र दाभोळकर यांनी आपली हयात आयुष्य जे आहे ते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्यतीत केलं, वाहिलं आणि त्यांचा खून झाला। खरं तर खून झाल्याच्या नंतर सुद्धा अनेक वर्ष आरोपी सापडले नाही। जे आता आरोपी सापडलेला होता सचिन अंदुरे, याला सुद्धा आता कोर्टाने जामीन जो आहे तो मंजूर केलाय। खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा जेव्हा खून झाला आणि ह्या पुण्यामध्ये तो खटला चालला, आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रचंड त्याच्यामध्ये अक्षम्य दिरंगाई करण्यात आली पोलिसांकडनं। पार प्लॅनचेट प्रकरणापर्यंत हे पोलीस गेले होते त्यावेळेला। आणि जेव्हा हे सीबीआयकडे प्रकरण गेलं आणि त्याच्यानंतर पहिली अटक झाली तावडेला, डॉक्टर तावडे, त्याच्यानंतर बरेच वर्ष काहीच सरकली नव्हती गाडी। आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला माहिती आहे सचिन अंदुरे आणि कळसकर हे मारेकरी सापडले गेले, त्यांच्या विरोधात पुरावे उभे झाले, केस चालली। त्याच दरम्यान विक्रम भावे आणि पुनाळेकर यांना देखील आरोपी करण्यात आलं होतं आणि हा खटला देखील बरेच दिवस चालला। तेव्हा 2 जणांना शिक्षा झाली होती, सचिन अंदुरे आणि कळसकर, आणि 3 जणांना पुराव्याअभावी सोडलं होतं। पुराव्याअभावी जेव्हा सोडण्यात आलं त्याच वेळेला आम्ही ही हायकोर्टामध्ये गेलो होतो की ज्यांना पुराव्याअभावी सोडलं त्यांच्या विरोधात पण शिक्षा व्हावी म्हणून आम्ही मागणी करत होतो। आणि त्याच वेळेला आरोपीतर्फे ह्या दोघांना जामीन मिळावा ह्याच्यासाठी प्रयत्न केले जात होते। आणि एप्रिलमध्ये कळसकरला जामीन मिळाला होता आणि त्या निकालपत्राचा अभ्यास करून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत ऑलरेडी। आणि आता अंदुरेला जामीन मिळाल्याचं कळालेलं आहे, त्या देखील निकालपत्राचा अभ्यास करून आम्ही सुप्रीम कोर्टात लढणार आहोत। खरं तर दाभोळकर कुटुंबातले असलेले हमीद दाभोळकर यांनी खरं तर या सर्व प्रकरणावरती व्यथा जी आहे किंवा व्यथित झालेले आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची काय भूमिका एकंदरीत असणार या सर्व निकालावरती, तुम्ही काय पुढची भूमिका घेणार? खरं तर महाराष्ट्र अनिसचा न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे आणि न्यायालयीन प्रक्रिये लोकशाही सनदशीर मार्गाने जो काही लढा द्यावा लागेल तो लढा आम्ही देणार आहोत। खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक लोक जे आहेत त्यांनी हे काम हाती घेतलं आणि त्यांना शेवटी एका वेगळ्या दिशेला जावं लागलं, म्हणजे अनेकांची हत्या झाली आहे। खरं तर अशा हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना न्यायालयाने दिलेली ही जी सजा आहे किंवा आता सजा दिल्याच्या नंतर जी स्थगिती दिली, कुठंतरी त्यांचे हात आणखी बळकट होत आहेत का? नक्कीच, हे ज्या अर्थी त्या मारेकरी आता सुटलेले आहेत आणि त्या ही थ्रेट ज्या समाज प्रबोधन करणाऱ्या सर्वांवरती राहणार आहे। आणि सर्वांना माहिती आहे की दाभोळकरांचा खून झाल्यानंतर 1.5 वर्षात पानसरेंचा खून झाला होता, नंतर कलबुर्गीचा झाला, गौरी लंकेशचा खून जेव्हा झाला त्यावेळेला काही आरोपी सापडले त्यांना, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये असतील, वेगळ्या पुराव्यामध्ये असतील, आणि तिथून लिंक लागली आणि मग दाभोळकरांचे मारेकरी सापडले। जेव्हा हे 4ही खून एकाच प्रकारच्या विचारसरणीच्या लोकांनी केलेले आहेत हे उघडकीला आलं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे आरोपी पकडले गेले। पण आताचा सर्वात शेवटचा जो आरोपी जो जेलमध्ये होता त्याला देखील जामीन मिळालेला आहे। पण आपण ही लढाई लढत राहणार आहोत, ही सुप्रीम कोर्टापर्यंत ही नक्की लढाई लढू आपण। एकीकडे आपण म्हणतो की अंधश्रद्धा निर्मूलन जे आहे ते समूह, ज्या अंधश्रद्धेचा समूहापासून नष्ट झालं पाहिजे असं मागणी करतोय। मात्र सध्या पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात सुद्धा बुवाबाजी, बंदुगिरी उदयास येताना पाहायला मिळते। मात्र पोलीस प्रशासन याच्यावरती कुठेतरी गंभीर दिसत नाही, कुठेही त्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाही। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची काय भूमिका आहे? खरं तर पोलिसांची उदासीनता हा एक मोठा प्रश्न आहे। जादूटोणा कायद्याविषयी त्यांचं असलेलं अज्ञान हे देखील बऱ्याच वेळा दिसतं की हा हे कलम लावू शकतो का नाही याच्याविषयी त्यांना संभ्रम असतो। बऱ्याच वेळा ते म्हणतात की आम्ही लिगल सेलचे ओपिनियन घेऊ, त्यांचे मदत मार्गदर्शन घेऊ आणि नंतर हा कलम लागतं का नाही ते ठरवू। खरं तर ह्या कायद्यामध्ये, जादूटोणा कायद्यामध्ये क्लिअर कट असं लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये पोलीस इन्चार्ज हा दक्षता अधिकारी असतो आणि दक्षता अधिकाऱ्याला काही कर्तव्य सांगितलेले, त्याच्यातलं प्रमुख कर्तव्य त्याच्या आजूबाजूला जर काही बुवाबाजीचे प्रकार घडत असेल त्यांनी सुमोटो ॲक्शन घेण्याची त्याला अधिकार आहे। तो तिथं जाऊन धाड घालू शकतो, जप्त करू शकतो, चौकशी करू शकतो, बऱ्याच गोष्टी तो करू शकतो आणि स्वतः देखील गुन्हा दाखल करू शकतो। पण आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 2000पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, पण त्याच्यामध्ये 10 गुन्हे देखील सुमोटो ॲक्शनचे सापडणार नाहीत। कारण की पोलीस यंत्रणेकडे जेव्हा आम्ही एखाद्या फिर्यादीला घेऊन जातो त्यावेळेला देखील 10-10 तास, 12-12 तास आम्हाला ती एक FIR लिहिण्यासाठी लागलेला आहे, ह्याचा आम्हाला अनुभव आहे। बऱ्याच वेळा लोक ह्या विषयाला कंटाळतात, म्हणजे पोलीस स्टेशनला थांबून कंटाळतात, पोलिसांच्या चक्रा मारून कंटाळतात। काही वेळेला पोलीस म्हणतात तुम्हाला अक्कल नव्हती का, तुम्ही कशाला तिथं गेला होता, अशा पद्धतीने जर वागले तर मग माझ्या मते जे फसलेले लोक ते येणार नाही। पोलिसांनी देखील यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे, या लोकांना एक आधार दिला पाहिजे, तर लोक तक्रार करायला पोलिसांकडे येतील। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून करणाऱ्या आरोपी संदर्भात जो न्यायालयाने निकाल दिला आहे तो निश्चितच खेदजनक आहे। मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रस्त्यावरती लढाई कायम लढत राहील अशी प्रतिक्रिया पदाधिकारी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अजय सोबत लक्ष्मण जाधव, QNN मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.